अक्षय ब्लड बँक हडपसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संयोजन कमिटीतर्फे त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। ते न मी सर्वांना या ठिकाणी रक्तदाना संदर्भात तसेच रक्त पुरवठा संदर्भात या ठिकाणी नेहमीच मदत करत असतात। त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे। या ठिकाणी पंच म्हणून तेजस पाटील हे लेग अंपायर म्हणून जात आहेत। ज्यांचा सामना नाहीये त्या सर्व खेळाडूंनी समोरच्या बाजूला बॉल आणण्यासाठी मदत करावी। मी सर्वांना आवाहन करतो, सर्व खेळाडूंना ज्यांचा सामना चालू नाही, जे विश्रांती करत आहेत, त्या सर्वांनी समोरच्या बाजूला येऊन जे स्टेडियमच्या बाहेर बॉल गेलेले आहेत ते आणण्यासाठी मदत करावी। चला फलंदाज पाठवून द्या। दोन्ही संघाचे राखीव प्लेयर 12वा खेळाडू या ठिकाणी लवकरात लवकर पाठवा। दोन्ही संघाचे राखीव खेळाडू 12वा प्लेयर या ठिकाणी लवकरात लवकर पाठवावा। तसेच सामना लवकर चालू करा। सर्व सामने 8 षटकांचे हवे असतील तर सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे। आणि पंचांना मी विनंती करतो की मध्ये मीटिंग्स वगैरे होऊन देऊ नका। सामने लवकर संपवा आणि जास्त षटकांचे खेळा। 12वा खेळाडू पाठवा इथं नाव सांगायला। बॅट्समन प्लीज। लेग अंपायर म्हणून तेजस पाटील हे काम पाहतील। हिटर बॉयज एक नावाजलेला संघ, त्यासमोर रायरेश्वर योद्धा, दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे बराच वेळा टाकलेले आहेत। दोन्ही संघातले प्रत्येक खेळाडू प्रत्येकाला चांगल्या प्रकारे ओळखत आहे। प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस माहिती असं म्हटलं ते चालू शकतंय। प्लस पॉइंट मायनस पॉइंट माहिती असलेले खेळाडू सलामीला आहेत। तर रवी आणि विकास स्ट्राईकला रवी, गोलंदाज आहे सलामीचा संग्राम शिंगारे। हिटर बॉय संघ मालक, संघनायक स्वतः। पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, फटका फसतोय, चेंडू उंच हवेत, गोलंदाजीच्या खाली यायचा प्रयत्न करेल आणि आता मात्र झेल सुटला जातोय। चांगला कॉल होता, स्वतः निर्णय घेतला होता चौधरी पेलण्याचा, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणी चेंडू हातून निसटतोय। चांगली सुरुवात हिटर बॉयज या संघाची। संघनायक संघ मालक स्वतः संग्रामजी शिंगारे, क्राईम ब्रांच पुणे पोलीस आपलं योगदान देताना इथे पाहायला मिळत आहेत। ऑन ड्युटी 24 तास असले तरी सुद्धा खेळाचं प्रेम आणि खेळासाठी असलेली धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी आहे। फुलटॉस चेंडू जातो गॅप मध्ये, सीमा रेषेबाहेर, चौकार, 4 धावा। सुंदर असा फटका, पहिला षटकातला हा चौकार, पहिला चौकार या सामन्यातला, या सत्रातला। पुण्याचा प्रयत्न, और द प्लेयर साइड 4 रन्स, चौकार। सुंदर अशी फटकेबाजी रवीच्या बॅटमधून पाहायला, बॅक टू बॅक 2 चौकार लगातार, दमदार खणकदार चौकार पाहायला मिळत आहेत। धावसंख्या 8। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लो हिट, शफल मारला हा फटका, गॅप मध्ये चौकार, 4 धावा।
तीन चौकार रवी याची घणाघाती आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी रायरेश्वर योद्धा या संघासाठी रवी या संग्रामचा पुढचा चेंडू सामना खेळतो पुन्हा रवी. आता मात्र दबाव नक्कीच असेल तो संग्राम या गोलंदाजावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. सुंदर चेंडू चांगला कमबॅक लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू पहिल्यांदा थोडीशी उसळी घेतोय आणि यष्टीरक्षक नक्कीच चांगलं काम करताना दिसत आहेत यष्टी मागे. कृष्णराज धोंडे सुंदर यष्टीरक्षण. पाहिजे पुढचा चेंडू संग्राम शिनगार याचा सामना खेळतो रवी. इथे मात्र रिव्हर्सिंग करण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिस होतोय. सरळ बॅटने नक्की चौकार झाला असं स्वतःवर नाराज कुठे रवी. संधी होती मौका था गवा दिया. नक्कीच आयुष्यात उशीर करणाऱ्याला सूर्योदय आणि संधीचा फायदा घेता येत नाही. तसंच काहीतरी झालं. क्षणाचा विलंब एक निर्णय चुकला आणि डॉट बॉल. संख्या नक्कीच 12 हा आकडा जर पाहिला तर 12 या आकड्याचं वैशिष्ट्य असं आहे की माणसाच्या पूर्ण जन्मात ते मरेपर्यंत 12 हा दिवसाला खूप 12 हा आकडा खूप महत्व आहे. जन्म झाल्यानंतर 12 दिवसांनी होते ते बारसं आणि गेल्यानंतर 12 दिवसांनी होते ते कार्य. असा हा 12 हा आकडा एक चांगल्या क्रिकेटपटूचा वाढदिवस 12. युवराज सिंग षटकार किंग म्हटलं जातं. त्याचप्रमाणे धुरंधर राजकारण करणारे सर्वांचे लाडके नेते शरदजी पवार यांचाही वाढदिवस 12 तोही डिसेंबर 12 महिना. MH12 हा पुण्याचा नक्कीच रहदारीचा नंबर. असा हा 12 आकडा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक घरून या सामन्याची मजा घेत आहेत त्यांच्याचंही पूर्ण स्वागत केलं जाईल. या स्पर्धेतला हा दुसरा सामना दुसरा थरार या स्पर्धेतला रंगतोय. हिटर बॉईज वर्सेस रायरेश्वर योद्धा. नवीन गोलंदाज प्रवीण दाडवे सामना करेल तो विकास डावकर फलंदाज. पॉवर प्लेचं हे षटक असेल नक्कीच पहिली 3 षटक पॉवर प्लेची. या सामन्यात लक्ष द्यायचं केवळ 2च खेळाडू 2 गोलंदाज केवळ 2 षटक टाकू शकतात. 6 बॉलर कंपल्सरी यूज करायचे. पहिला चेंडू स्लो चेंडू स्लॉग हिट बिग सुपर सिक्सर. चेंडू नवीन द्यायचा. सुंदरसा फटका गगनचुंबी षटकार कडक बेधडक मारला हा षटकार. डावकर फलंदाज विकास याच्या बॅटमधून स्वागत केलं गेलं. इथे प्रवीणच्या षटकाराने धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्येत 18. 6चा पाडा 6 1 6 6 2 12 आणि साहित्रिक 18. 18 रन्स ऑन बोर्ड. चांगला फटका. पहिलाच चेंडू हाताळला गेला होता खेळला गेला होता 6 धावांसाठी. पुणे लो फुल टॉस अवसर प्रयत्न थोडासा मिसफील्ड होत आहे. चेंडू सीमारेषे जवळ लॉंग ऑफ दिशेमध्ये येतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होईल. धावसंख्येला 20 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. द पॉवर प्ले इज ऑन. नक्कीच त्याचा पुरेपूर आणि भरपूर फायदा घेत आहे सलामीचे फलंदाज. पहिल्या षटकात 3 चौकार ठोकले गेले होते. 3 डॉट बॉल होते असं विश्लेषण सोपं असं. इथे मात्र षटकाने सुरुवात केल्यानंतर 2 धावा. पहिल्या पुढचा चेंडू स्लोअर सुरू पुन्हा एकदा स्लॉग करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. चेंडू तो गॅप मध्ये सीमा रेषे बाहेर. चौकार 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढ नक्कीच होईल. सुंदरसा फटका विकास यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच सुमधुर संगीत आपण ऐकताय. प्रत्येक षटकार चौकार त्यानंतर बळी गेल्यानंतर सुंदर असं आयोजन इथे पाहायला मिळतंय आपल्याला. या स्पर्धेचं नक्कीच आयोजन करते रायरेश्वर क्रीडा प्रतिष्ठान पुणे यांच्या माध्यमातून. त्या कमिटीचा मी मनापासून आभार व्यक्त करतो.
इथे मला एक संधी दिली, नक्कीच माझा आवाज या स्पर्धेला देण्याची संधी मला दिल्याबद्दल सर्व आयोजकांचं मनापासून तहे दिलसे आभार, धन्यवाद, थँक्यू. दरम्यान स्पर्धेत सहभागी संघ आहेत. चौरंगी स्पर्धा आहे. हिटर बॉईज, बारामाळ प्रतिष्ठान, रायरेश्वर योद्धा आणि एबी टायगर्स, चारही संघांचे संघ मालक. नक्कीच त्या सर्वांचं इथे सहर्ष स्वागत केलं जाईल. एबी टायगर्स साठी अनिलजी भूमकर, रायरेश्वर योद्धाचे संदीप राजीवडे, हिटर बॉईजचे संग्रामजी शिंगारे आणि बारामाळ प्रतिष्ठानचे महेंद्र देवघरे उर्फ बापू यांचं नक्कीच योगदान आहे. आपल्या भागातील खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिला, एक मंच उपलब्ध करून दिला. पुन्हा एकदा चांगला फटका आणि यावेळेस धावचीची संधी नाही. नक्की चांगली सुंदर एक चांगलं क्षेत्ररक्षण संग्राम शिंगारे यांचं आपल्या संघासाठी. धावसंख्येत एक निवाड होईल. धावसंख्या होती ती 27 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. विकास the left hander is on strike. He is on fire. Let's see the next ball from Praveen to Vikas. पुन्हा एकदा मोठा करण्याचा प्रयत्न. चेंडूने उडची कडा घेतली आहे. बॅटची शॉर्ट लेगला ते फील्ड होतोय. चेंडू यशरक्षच्या नक्कीच मागे डोक्यावरून गेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाते. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 28. तर त्वरा करायची आहे. विनंती असेल दोन्ही संघांना. आपलं 35 मिनिटांमध्ये इथे सत्र संपलं पाहिजे. टायमर इज ऑन. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला फटका. यास मात्र फ्लॅट षटकार. 6 धावा. सुंदर असा फटका. 2 षटकांना धावसंख्या झाली आहे ती इथे मात्र 34 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. नाईस बॅटिंग बाय दिस पेअर. रवी आणि विकास आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करतायत. पॉवर प्लेचं दुसरं षटक संपलंय. अजूनही पॉवर प्लेचं एक षटक बाकी असेल. अशा गोलंदाज कोण येईल. तरी सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचं, दात्यांचं इथे कमिटीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. मनापासून आभार व्यक्त करेन. प्रथम पारितोषिक ₹51,000 रोख व सन्मानाचं चषक श्री भूषण भाऊ रानवडे पाटील यांच्याकडून मिळते. माजी सरपंच नरेगाव यांचे आभार व्यक्त केले जातील. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक चषक श्री अनिल भाऊ भूमकर उद्योजक आस्था बिल्डकॉन पुणे यांच्याकडून यांचंही मनापासून इथे आभार व्यक्त केले जातील. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकची ट्रॉफी दत्ताजी देसाई यांच्याकडून त्यांचंही मनापासून स्वागत केलं जाईल. आभार व्यक्त केले जात आहेत. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक अंकुशजी घोलप. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज शूज आहेत संग्रामजी शिंगारे यांच्याकडून. आणि सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजास अनिल शेंडगे यांच्याकडून एक बॅट दिली जाणार आहे. सर्व दात्यांचं मनापासून इथे आभार व्यक्त करताना कमिटीच्या वतीने यावेळेस मात्र मोठ्या स्वागत करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत गेला. शीर्षक खाल्याचा प्रयत्न करेल का पाहूया. आणि चेंडू जातो 1 बाउन्स. सीमा रेषेबाहेर चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. दरम्यान चांगला फटका रवीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेस नक्कीच छोटासा खेळाडू दिसतोय परंतु मनगडात जोर आहे. बॅटेमध्ये चमक आहे. धावा जमण्याची क्षमता आहे आणि ती आपण इथे पाहतोय. रवीचं कौतुक करावं लागेल. चांगली फटकावजी आपल्या संघासाठी करताना. चौकार षटकारांची भाषा बोलतोय. दरम्यान सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल. संग्राम शिंगारे नक्की टाळ्या वाजल्या पाहिजेत. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणं एवढं सोपं नसतंय.
तरी मात्र काम इथे करताना आपला फिटनेस दाखवत आहेत क्राईम ब्रांच पुणेचे पोलीस संग्रामजी शिनगारे. एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी, संघ मालक, संघ एक अशा अनेक पदांवरती विभूषित. पुन्हा यावेळेस मात्र धावचित काय कॉम्बिनेशन आहे पहा. यष्टी चित झालेला आहे. व्हाईट बॉल वरती स्टंपिंग. पंचांचा इशारा. आउट. बॅटर इज आउट. धन्यवाद. नक्कीच वाईट बॉल होता, त्यावर यष्टीचित झालेला आहे. रवी चांगली गोलंदाजी मला म्हणावं लागेल. चांगलं कॉम्बिनेशन यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये. पंकज नवीन फलंदाज येतोय रवीची जागा भरून काढण्यासाठी. हा एक आक्रमक फलंदाज आहे. कशा प्रकारे खेळतो पाहूया. शैलेश इथे नावात दुरुस्ती केली जाईल. चूक भूल द्यावी घ्यावी. शैलेश नवीन फलंदाज. कृष्णराज यांचं चांगलं काम यष्टीमागे पाहायला मिळालं. तितकी चांगली गोलंदाजी संग्राम यांची. स्वेरचेंडू टाकला गेला. कुठे फलंदाजाच्या अविफ्रंत बॉल ठेवण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला चकवलं गेलं आणि यष्टी झाला. पुढे सरसरून खेळण्याच्या प्रयत्नात रवी इथे मात्र बाद होतोय. श्रेय जाईल ते यष्टीरक्षक कृष्णराज धोंडे यांना. पाहूया पुढचा चेंडू. पॉवर प्लेचं तिसरं षटक, शेवटचं षटक पॉवर प्ले मधला असेल. पाहूया संग्रामचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू. व्हॉट इट इज. बिग बिग क्लीन हिट. कडक बेधडक षटकार. 6 धावा. कणकणी दणदणीत षटकार. नागेश A D D फटका आल्याला मारला जातो तो मात्र शैलेशच्या बॅटमधून. 6 धावा. चांगली सुरुवात आपल्या या इनिंगची करताना शैलेश. श्रीवस्वी खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता मात्र दोन्ही चकलेत. फलंदाज चकलाय, यष्टीरक्षक चकलाय, लॉंग लेगचा खेळाडू चकलाय. चेंडू मात्र सीमा रेषे बाहेर. चौकार. 4 धावा. धावसंख्या झाल्या 50. 50 अप फॉर द टीम रायरेश्वर योद्धा. धावण्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रे तू खपशील. संघाच्या 50 धावा लागतात धावफलकावर तिसऱ्या षटकात. सुंदर फलंदाजी पुणे. यावेळेस ऑनरस खेळला फटका. आनंद कार्पेट लॉंग ऑनला फील्ड होईल. 1 धाव पूर्ण केले गेले. चांगली फेकी. केवळ 1च धाव. षटक संपलं. तिसरं. 3 षटकांची धावसंख्या गेले 51. 51 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स ॲट द लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडीच्या मोबदल्यात 51 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. 18 चेंडूचा खेळ संपलाय. पाहूया कोणी नवीन गोलंदाज. 6 गोलंदाज कंपल्सरी वापरावे लागणार आहेत. केवळ 2 गोलंदाज 2 षटकं टाकू शकतील. सर्व संघांनी याची नोंद घ्या. पहिला सामना थोडासा 4 गोलंदाज होते. त्वरा करा. 35 मिनिटात आपल्याकडे. त्वरा करा. लवकर लवकर डिसिजन घ्यायचं आहे. संघनायक किरण मोरे मुंबई पोलीस. पहा हिटर बॉईज हा संघ नक्कीच पोलिसांचा भरणा असलेला हा संघ आहे. त्याचप्रमाणे हिटर बॉईजच्या या संघामध्ये दुसरे मुंबई पोलीस किरणजी मोरे. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक. माफ करा 4थं षटक घेऊन आले किरण. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल.
आणि याला पटापट काय शैलेश वन बॉल सी मारिश बाहेर चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 55. 55 रन्स ऑन बोर्ड. द फोर्थ ओव्हर इज इन प्रोग्रेस. चांगलं स्वागत केले ते किरणचं. शैलेश याने चौकार या धावसंख्येने. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा. ओ माय गॉड, इट्स आउट ऑफ द ग्राउंड. गगनचुंबी षटकार. 6 धावा. Everybody wants your body, so let's check. Let's check. I want your body. Everybody wants your body, so let's check. Let's check. आर पार खनखनी धनधनी षटकार. शैलेश इज ऑन फायर. बॅट तळपल्या. ऊन लागतंय त्यासोबत बॅट गरम झाली आहे. चांगली फटकेबाजी शैलेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. धावसंख्या झाल्या इथे मात्र 61. 61 रन्स ऑन बोर्ड. द फोर्थ ओव्हर इज इन प्रोग्रेस. व्हॉट अ बॅटिंग इट इज. दिस टाइम वन्स अगेन. दिस टाइम इन द कव्हर एरिया. फील्डर इज अंडर इट. Oh, well tried by Sangram, but he misses the catch. The 2 runs completed successfully by the batters. चांगला फटका. चांगलं चकवलं गेलं होतं. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेतली होती. प्रयत्न सुंदर केला होता संग्राम यांनी. नक्कीच शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सटकला. चांगलं कमबॅक म्हणता येईल का किरण मोरे यांचं. पाहूया पुढचा चेंडू. शैलेश आक्रमक करतोय. पुढचा चेंडू कसा खेळला जाईल. सुंदर चेंडू. खोलून डब्याचा चेंडू खोदून काढलाय. डॉट बॉल. बिंदी गेंद इस बार आती हुई किरण के हाथ से. अच्छा बल्लेबाज शैलेश उसको यहाँ पे रोका हुआ है किरण जी ने. देखिए अगली गेंद किरण की. सामना करेंगे शैलेश. ये बार मौका था. फुल टॉस गेंद थी. बल्ले का अंदरूनी किनारा लेके गेंद गई शॉर्ट लेग की तरफ. 1 रन जरूर मिलेगा. स्ट्राइक चेंज हो जाएगी और स्ट्राइक पाएंगे विकास. लेफ्ट हैंडर. ही इज आल्सो डेंजर मैन. ही कैन हिट बॉल. ही कैन क्लीन हिट फॉर 6 and 4s. लेट्स सी. देखना है विकास किस तरह से बल्लेबाजी करेंगे इस ओवर में. चौथा ओवर चलता हुआ इस पारी का. थोड़ा जल्दी कीजिए. स्पीड अप द गेम. इस बीच अच्छी गेंदबाजी किरण की. हल्के हाथों से खिला हुआ लेग साइड पे. 1 ही रन मिलेगा. स्कोर बढ़ता हुआ 65. 65 रन 4 ओवर के बाद. 65 रन्स आफ्टर 4th ओव्हर एट द लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांती 65 धावा 1 गड्याच्या मुंबईत करू शकले राजेश्वर योद्धा. आतापर्यंत चांगली फलंदाजी. या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर नक्कीच होऊ शकेल. पहिल्या सामन्यात 74 धावांचं टार्गेट होतं. इथे मात्र 65 धावा 4 षटकात झाल्यात. अजूनही 4 षटक बाकी आहेत. त्वरा करा. विनंती असेल वेळ घालवू नका. फलंदाज क्षेत्ररक्षक कृपया वेळ घालवू नका. दोन्ही संघांना विनंती असेल त्वरा करा. आपल्याला पुढील सामने पटपट खेळायचे आहेत. यावेळेस मात्र नवीन गोलंदाज तुषार धोंडे ऑन बॉलिंग मार्क. केदारजी शिवांगेकर, राजूजी सावंत यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. रायरेश्वर क्रीडा प्रतिष्ठानतर्फे आपलं इथे स्वागत केलं जात आहे. विकास स्ट्राइक लढावकर फलंदाज तुषार. चांगला चेंडू यावेळेस मात्र आणि इथे मात्र कुठेतरी थ्रो चुकीच्या ठिकाणी गेला. ओव्हर थ्रो होतो. 1 धाव पूर्ण केला प्रयत्न केला जाईल. येस 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत.
कुठेतरी ताळमेळ बिघडला गेला. घाई गडबडीत थ्रो चुकीच्या एंडला गेला. धावचीची संधी नक्कीच होती. मौके बार बार नहीं आते, जिंदगी आपको संभलने का मौका जरूर देती है. इस तरह से गाओगे तो फिर मुश्किल है आगे बढ़ना. अगली गेंद देखनी है विकास के लिए तुषार के द्वारा. यहाँ पे लो फुल टॉस, अच्छा प्रहार किया है रन ऑफ की दिशा में. एक ही रन जरूर मिलेगा. स्ट्राइक आएगा शैलेश. एक धाकड़ बल्लेबाज अपने बल्ले से अब तक 2 चौके 2 छक्के लगा चुका है शैलेश. देखना इस ओवर में किस प्रकार से खेलेगा, किस प्रकार से बल्ला घुमाएगा, कितने रन्स जोड़ पाएगा अपनी टीम के लिए. तुषार की अगली गेंद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विस्तारलेला आहे. मिडविकेट खाऊ कॉर्नर मध्ये चेंडू केला. एक धाव मिळेल नक्कीच. चांगली गोलंदाजी तुषारचं कौतुक करावं लागेल. अजून एक मोठा फटका मारू दिला नाही. 3 चेंडू केवळ 4 धावा खर्च केल्यात. हीच गोलंदाजी अपेक्षित आहे हिटर बॉईज या संघाला. धावा रोखाव्या लागतील, बळी मिळवाव्या लागतील. पुढचा चेंडू, चांगला चेंडू. यावेळेस मात्र तुषार आणि आता पुन्हा धावावर धावचित करण्याचा प्रयत्न. स्ट्राइक चेंज होते शैलेश. नक्कीच जसं मतदानामध्ये एक मताला महत्व असतं, क्रिकेट खेळामध्ये एका धावेला महत्व तितकंच असतं. एका धावेने सुद्धा सामना जिंकला किंवा हरला जाऊ शकतो. पाहूया पुढचा चेंडू तुषारचा. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा पूर्णतः फलंदाज बीट होतोय. एकच धाव मिळते. पुन्हा एकदा एकच धाव. चांगले गोलंदाजी अद्याप तुषारकडून पाहायला मिळाले. केवळ 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुन्हा एकदा चला खेळा. हॅलो हॅलो.
सुंदर अशी गोलंदाजी दत्ता धोंडे यांच्याकडून पाहायला मिळते. विकास एक आक्रमक फलंदाज तंबूच्या दिशेने परत करतोय, परत जातोय. धावसंख्या झाली ती 78 धावा लागतात धावफलकावर. 2 गडी बाद. नवीन फलंदाज अक्षय सनस डावखुरा फलंदाज रिप्लेस करतोय. पुन्हा डावखुरा फलंदाज आला. इथे मात्र अक्षय सनस विकासची जागा भरून करण्यासाठी. कशा प्रकारे फलंदाजी करायला नक्कीच अक्षय सनस याबद्दल बोलायचं झालं तर RPL मध्ये पहिलं अर्धशतक करणारा खेळाडू, सलामीचा फलंदाज. परत या रायडेश्वर योद्धा संघामध्ये मात्र थर्ड डाऊन येतोय. आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी केलेलो अक्षय. दत्ता धोंडे एक अनुभवी गोलंदाज आपल्या संघासाठी चांगले गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अक्षयसाठी कशा प्रकारे मारा केला जाईल क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप कव्हर, मिड ऑफ, स्क्वेअर लेग, फाईन लेग. फुल टॉस चेंडू, हलक्या जरा खेळा चेंडू पाहूया. गॅप मध्ये जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषे बाहेर, चौकार, 4 धावा. हॅलो, धन्यवाद डीजे. या ठिकाणी बेळगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष केदारजी शिवणगेकर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी अनिल भाऊ मित्रमंडळ यांच्यातर्फे अनिल भाऊ त्यांचा सन्मान करत आहेत. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. त्यांच्याबरोबर राजाभाऊ सावंत हेही आले, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हिट ऑन, त्याचं कारण याच्या चेंडू हा नो बॉल होता हाईट साठी. फ्री हिटचा चेंडू पाहूया. वाईड बॉल, स्क्वेअर चेंडू. धावसंख्या झाली आहे ती इथे मात्र 84, 84 धावा. फ्री हिट इज ऑन. फ्री हिटचा चेंडू पाहूया. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कशा प्रकारे चेंडू खेळला जाईल. हाताळला गेला होता. वाईड बॉल, 1+1, वाईट +1 असे 2 धावा मिळतील. धावसंख्येत 2 नेवाड धावसंख्या होते ती 86, 86 धावा धावफलक लागले जात आहेत. इथे उपस्थित पाहुण्यांचा सत्कार होताना केदार शिवांगेकर यांचा सत्कार अनिल भाऊ भूमकर यांच्याकडून. त्याचप्रमाणे राजूजी सावंत यांचा सत्कार होईल. ग्राउंडवरती पाहूया. फ्रेशचा चेंडू होता हा. इथे मात्र चांगलं कमबॅक केलंय दत्ताजी यांनी. लो फुल टॉस चेंडू अलंदो कार्पेट मिडविकेटला कावकरणाला चेंडू गेला होता. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या झाली आहे ती इथे 87, 87 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच उपस्थितांचं मनापासून स्वागत आणि आभार. पाहूया अक्षय पुढचा चेंडू सामना करेल तो दत्ता धोंडेचा. एक अनुभवी फलंदाज. यावेळेस मात्र स्लॉग हिट, बिग हिट, गगनचुंबी षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. नक्की धावसंख्या 90च्या घरात पोहोचले. 93 धावा धावफलक लागले जात आहेत. 6वं षटक चालू असताना 93 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक तयार आहे तिथे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट फिल्डिंग इट इज. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा नक्कीच काढल्या जातील. सुंदर आणि मिड विकेट. धावसंख्या 95, 95 रन्स ऑन बोर्ड. 6th ओव्हर इन प्रोग्रेस. ओके, आफ्टर 6 ओव्हर 96 रन्स ऑन बोर्ड. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजूनही 12 चेंडू शिल्लक. या सत्रातले लवकरात लवकर खेळायचं त्वरा करा. आपल्याला 35 मिनिटांचा वेळ दिला होता, त्यातली केवळ 5 मिनिटं शिल्लक असतील. पंच्याण्णव धावा धावफलक लागल्या जातात. 95 रन्स ऑन बोर्ड आणि लॉस ऑफ 2 विकेट. शैलेश स्ट्राईकवर आहे. अजूनही आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान शैलेश याचं. 27 धावावरती खेळतोय. 11 चेंडूंचा सामना केलाय. एक आक्रमक फलंदाजी केली आहे शैलेशने आपल्या संघासाठी. तुषारचा पहिला चेंडू. व्हाट बॉलिंग इट इज.
सुंदर गोलंदाजी. इथे मात्र कौतुक करावं लागेल तुषारचं. एक वेगळ्या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तुषार. नक्कीच मला डाऊट येतोय की बाकीचे गोलंदाज इथे मात्र मार खात असताना तुषार मात्र निर्धार चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. पहिले षटक चांगलं हाताळलं, केवळ 7 धावा खर्च केला. ह्याच षटकात चांगली सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, आडवे बॅट मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र लेगबार रूपाची एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 96 96. इथे मात्र रायरेश्वर योद्धा संघाची दमदार सुरुवात झाली आहे. शतकाच्या उंबरठ्यावर हा संघ उभा असताना अक्षय सनस पाहूया तुषार धोंडे सोबत कशा प्रकारे खेळेल. दोघही एकमेकांना ओळखतात, अनेक सामने एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. तोच अक्षय आणि तो तुषार. इथे मात्र मोठा फटका येईल का बळी मिळवला जाईल पाहूया. तुषारचा पुढे चेंडू अक्षय साठी, क्षेत्ररक्षण ससलं गेलंय. हॅलो हॅलो. सुंदर गोलंदाजी, नो बॉल पंचांचा इशारा. हॅलो हॅलो हॅलो. फ्री हिट इज ऑन. कोणत्याही प्रकारचा नो चेंडू टाकल्यास फ्री हिट अवेलेबल असणार आहे फलंदाजाला. अभी मिला है मौका, मारो चौका या छक्का. कशा प्रकारे अक्षय खेळ पाहूया. तुषारचा पुढचा चेंडू, पुन्हा मस्त हिट केला तैनात आहे. झेल केल्या परंतु फ्री हिट होती, त्यामुळे कुठलाही धोका नाहीये. फलंदाज सुरक्षित असेल. चांगला झेल इथे घेतला गेला होता सनी धोंडे याचकडून. एक नावाजलेला फलंदाज सनी धोंडे, मग ती बीपीएल असेल, आरपीएल असेल, भोर प्रीमियर लीग, धानेश्वर प्रीमियर लीग, जय हिंद लीग, सगळ्या लीग मध्ये एकच नाव फलंदाजीसाठी होतं, म्हणजे सनी धोंडे. हॅलो हॅलो हॅलो. याचा मोठा फटका असेल, चेंडू गेला ग्राउंडच्या बाहेर. खणखणी दणदणीत षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. संघाचं शतक पूर्ण होत आहे. रायरेश्वर योद्धा द फर्स्ट टीम टू रीच 100. 104 धावा धावून गेल्यात. व्हॉट अ बिगिनिंग इट इज. चांगली सुरुवात आपल्या या स्पर्धेची करत असताना रायरेश्वर चषक 2023 पहिलं शतक सांघिक रायरेश्वर योद्धा या संघाकडून. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा, परंतु इथे कुठेतरी यशच्या मागे थोडस मिसफील्ड. एक बाहेर रूपाची धाव मिळते. धावसंख्या होती 105. 105 रन्स ऑन बोर्ड. तुषारचा इथे समाचार नक्की शैलेशने घेतला. एक षटकार, उत्तुंग षटकार मारल्यानंतर एक धाव, चांगलं कमबॅक तुषारचं. षटकार वगळता तुषारची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अक्षय सामना करतो तुषारचा. डावखुरा फलंदाज रायरेश्वर योद्धा एक तुल्यबळ असा संघ, बलाढ्य संघ आपला अतिशय टिकवतो. गॅप मध्ये मारला हा फटका पाहूया. सनी धोंडे वेगाने गोलंदाज चेंडूवर येतो, चांगली फेकी करतोय. एकच धाव. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढ होईल. धावसंख्या होईल ती 106. 106 3 डिजिट रन्स ऑन बोर्ड. तिहेरी अंक दिसत आहेत आपल्याला धावफलकावर. जे प्रेक्षक घरातून सामना पाहत आहेत, ज्यांनी आत्ताच टीव्ही ऑन केला असेल, मोबाईल ऑन केला असेल, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की सामना चालू आहे हिटर बॉयज वर्सेस रायरेश्वर योद्धा या दोन्ही महाबलाढ्य संघांमध्ये, तुल्यबळ संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला होता हिटर बॉयजचे संघनायक संग्रामजी यांनी. प्रथमचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी तो निर्णय चुकीचा झाला का असं वाटतंय. धावसंख्या नक्कीच शतका पार गेली आहे. 106 धाव लागतात धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू. हाणामारीचं षटक. गोलंदाज आहे मंगेश. पहिला चेंडू अक्षयसाठी. बॅट फिरली, आडव्या बॅटचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. चांगली सुरुवात. आता मात्र शाळेला शैलेश. वैयक्तिक 35 धावावरती खेळतोय शैलेश. 15 धावा बाकी आहेत हाफ सेंचुरी साठी. होईल का पहिलं अर्धशतक. वैयक्तिक अर्धशतकासाठी शैलेशला संधी आहे. या कशा प्रकारे शैलेश सामना करेल.
अद्याप 3 षटकार 2 चौकार मारले, धावसंख्या केली 35. 15 चेंडूचा सामना केलाय, 5 चेंडूमध्ये 15 धावा काढू शकेल का पाहूया. सुंदर चेंडू, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु धाव घेतील. ओ यस नो मध्ये धाव पूर्ण होते. 1 कुठेतरी बॅट बाउन्स, नशिबाची साथ शैलेशला मिळते. कुठेतरी होप सोडले होते, विकेट देण्याच्या प्रयत्नात होता शैलेश परंतु 2 धाव मिळत आहेत. नशिबाचा कौल आहे, पाहूया अर्धे करू शकेल का. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. पाहूया शैलेशला एक संधी. धाव संख्या होते ती 37. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये येतोय. चौकार, 4 धावा. सुंदर असा फटका खबर ड्राईव्ह पाहायला मिळाला. शैलेशच्या बॅटून आला हा चौकार. नक्कीच संघाची धावसंख्या होते ती इथे 113. 113 रन्स ऑन बोर्ड. शैलेश खेळतोय 39 धावांवरती. फुल टॉस, इथे मात्र मिस हिट झालाय. 1 धाव पूर्ण केली गेली, दुसरा प्रयत्न केला जाईल. येस, आणि धावचित. नक्कीच धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात शैलेश धावचित. 1 धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेताना धावचित झाला शैलेश. नक्कीच स्ट्राईक आउट ठेवण्याचा प्रयत्न होता, कुठे संधी होती, अर्धशतक करण्याची संधी हुकली जाते. धावसंख्या होते ती मात्र 114. 114. फलंदाज सुनील बापू धोंडे. सुनील धोंडे उर्फ बापू धोंडे, मुंबई पोलीस. हे सुद्धा एक आक्रमक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल. उत्कृष्ट यष्टीरक्षक, संघनायक आहेत रायरेश्वर योद्धा या संघाचे. सुरुवात नक्कीच चांगली मिळाली आहे. धावसंख्या 114. इथे फक्त आता कळस चढवायचा आहे. कशा प्रकारे बापू फलंदाजी करतील पाहूया. RPL स्पर्धेत दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते, इथे मात्र पाहूया संधी आहे. एक छाप सोडण्याची. संघ एक मजबूत स्थितीमध्ये असताना मंगेशचे उर्वरित 2 चेंडू असतील या षटकातले. शेवटचे षटक हाणामारीचे षटक, ज्याला डेथ ओव्हर म्हणतात इंग्लिश मध्ये, जिथे मात्र गोलंदाजावर आक्रमक केला जातो, प्रहार केला जातो. इथे मात्र शबळून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मंगेश याचा. फलंदाजी मनीषा ओळखली होती, पाहिलं होतं. फलंदाज सफल होईल. ऑफ स्टंपवरचा गाड होता, त्याच्या अजून बाहेर चेंडू टाकला गेला आणि कुठेतरी निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक. शेवटचा चेंडू या षटकातला, या सत्रातला. चांगलं कनेक्शन, बिग हिट, सुपर सिक्सर, 6 धावा. थँक्यू डीजे. चला षटक संपलंय. एकशे 120 धावा करून 121 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. ते हिटर बॉय चिखलगाव या संघाकडे. रायरेश्वर चषक 2023 पर्व पहिले आयोजन करते रायरेश्वर क्रीडा प्रतिष्ठान पुणे. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं सर्व मान्यवरांचं, दात्यांचं मनापासून इथे आभार व्यक्त करताना. चला दरम्यान इनिंग ब्रेक केवळ 1-2 मिनिटाचा असेल. सलामीचे फलंदाज पाठवायचे हिटर बॉईज. विनंती असेल रायरेश्वर योद्धा आपलं क्षेत्ररक्षण सजवा. चेंडू परत करायचे. सीमारेषेजवळ गेलेले चेंडू कृपया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये परत करा. विनंती असेल जे काम करतायत स्वयंसेवक
जे खेळाडू सीमारेषेवर चेंडू आणतात त्यांना विनंती असेल की चेंडू आपण आमच्या ताब्यात द्यायचा आहे. यानंतर होणारा सामना अनिल भाऊ हुमकर प्रतिष्ठान विरुद्ध हिटर बॉय चिखलगाव. त्याला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. रायरेश्वर विरुद्ध आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. हिटर बॉयज आपले सलामीचे फलंदाज पाठवा. विनंती असेल आपल्याला सलामीचे फलंदाज पाठवा. हॅलो 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 नमस्कार. रायरेश्वर योद्धा आपणाला विनंती की आपण कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. हिटर बॉईज चिखलगाव यांना विनंती कृपया आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. त्वरित सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती की सामना चालू करा. थोडंसं वेळेचं पाबंद असल्यामुळं सर्व बॉलर आणि बॅट्समनना विनंती की कृपया सहकार्य करायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. पंचांना विनंती असेल पंगारकर एक नावाजलेले पंच प्रतीक भांगारकर सुंदर असं पंचगिरी करताना केतकावळे गावचे हे सुपुत्र आपल्या खेळाने त्याचप्रमाणे पंचगिरीने आपलं एक नाव पंचक्रोशीत करून घेतलेलं प्रतीक पंगारकर. सलामीचे फलंदाज हिटर बॉयज कडून आलेले आहेत संग्राम शिंगारे आणि सनी धोंडे एक नावाजलेली जोडी. पाहूया या सामन्यात काय करतील. नक्कीच मोठा डोंगर आहे. 121 धावांचा पाठलाग करायचा. 1-2-1 कसेही वाचा 121च दिसणार तुम्हाला. स्कोरबोर्ड नक्कीच इथे हालता करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. सनी धोंडे नक्की क्षमता आहे या खेळाडूमध्ये. 48 चेंडूंमध्ये 121 धावांचं लक्ष पार करावं लागेल. एक मोठा डोंगर आहे तो कसा पार केला जाईल. नक्कीच दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. चांगली फलंदाजी पाहिली रायरेश्वर विद्या संघाची. पूर्णपणे श्रेय जाईल ते शैलेशला. सलामीचा फलंदाज रवी विकास सर्वच सुंदर असा खेळ केला. अक्षय सनस याने सुद्धा नक्कीच चौका षटकार लगावले गेले आणि 121 धावा ह्या ठेवल्यात. एक आव्हान डिफेंड करायचं आहे. थांबवायचे असतील. पाहूया कोणील गोलंदाज. सलामीचा गोलंदाज बॉलर नेम. नक्कीच फलंदाजांनी आपलं काम केलेलं आहे. आता गोलंदाजांवरती मदार रायरेश्वर योद्धा प्रतिष्ठानची आणि सलामीची जोडी सनी धोंडे आणि संग्राम शिंगारे क्राईम ब्रांच पुणे हिटर बॉयज यांच्यासाठी. सलामीचे गोलंदाज किरण राजीवडे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि सामना करतील ते संग्राम शिंगारे क्राईम ब्रांच पुणे पोलीस. पहिली संधी हुकली जाते. पकडा क्या जिंका मॅच. इथे मात्र झेल सोडला. पहिली सुरुवात होती. विकास थोडस मिस झाला. शेवटच्या क्षणी नजर हटली आणि एकच धाव मिळते. स्ट्राईकला सनी धोंडे एक आक्रमक विस्फोटक असा फलंदाज. आणि आता मात्र सुंदर चेंडू वडबॉलिंग इट इज फुलाले चेंडू प्ले डाऊन झाले. सनी धोंडे पहिला चेंडूवरती बाद.
फलंदाज येऊ द्या पटपट. विनंती असेल नवीन फलंदाज किरण राजिवडे यांची उत्कृष्ट गोलंदाजी कम्प्लिटली ब्लॉक होल. ते उत्कृष्ट बॅट्समनची विकेट घेण्यात यशस्वी झालेले आहेत ते किरण राजिवडे. पुढील फलंदाज मंगेश. आपल्या संघाची कमान सांभाळण्यासाठी येत आहे ते मंगेश. सामना करतील ते किरण राजिवडे यांचा. मंगेश नवीन फलंदाज. डावखुराचा हा फलंदाज आपल्या संघासाठी इथे नव्हता, थांबून खेळावा लागेल. पहिला हादरा, पहिला झटका, पहिला बळी सनी धोंडेच्या रूपात. इथे कौतुक करतोय मी किरण राजिवडे यांचं. चांगली गोलंदाजी. बुंदा टाईप हा चेंडू होता, ब्लॉक होल पण टाकला. यॉर्करचा चेंडू प्ले डाऊन झाला, बॅटची कडा लागली, परंतु यष्टीवर चेंडू आदळला गेला. वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र नो बॉल, द फर्स्ट बीमर ऑफ द ओव्हर. फुलटॉस चेंडू होता, कुठेतरी गती वाढवण्याच्या प्रयत्नात हा जो चेंडू सटकला जातोय. फ्री हिट ऑन आहे. मौका नक्कीच असेल इथे मंगेशकडे चौकारकीय षटकार मारण्याची संधी आहे. मोठा फटकारण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू उंच हवेत गेलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू सुंदर झेल, परंतु फ्री हिट आहे. एक आणि दुसरा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता, 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर झेल पकडला तर टाळ्या झाल्या पाहिजे झेल साठी नक्कीच, परंतु फ्री हिट होती. चांगली गोलंदाजी किरणची पुन्हा एकदा. चेंडू डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. इथे मात्र किरणची आपल्या संघासाठी 121 धावा डिफेंड करायच्या. तसं म्हटलं तर सोपं आहे, तसं म्हटलं तर अवघड. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इट्स अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. यू कॅनॉट से एनिथिंग फर्मली till the last ball bowled or the last run chased by the batters. Let's see the next ball. Kiran to Mangesh. This time he hits the ball towards the point region. Oh, direct hit. नक्कीच चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु जर तरला स्थान नाहीये क्रिकेटमध्ये. म्हटल्याप्रमाणे 1 धाव पूर्ण केले. सुंदर एक चोरटी धाव म्हणता येईल. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होईल ती इथे मात्र 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा लागतात. पहिलं षटक चालू असताना एक चांगलं षटक म्हणता येईल. महत्वाचा बळी सनी धोंडेची विकेट. महत्वपूर्ण सामन्याला एक कलाटणी देणारी ही विकेट जी पहिल्या षटकात मिळवली गेली किरण कडून. पूर्णपणे श्रेय किरणला जाईल, कारण बोल्ड आउट झाला होता. वेगवान चेंडू यॉर्कर लेनचा प्ले डाऊन झाला, बॅटला लागली कट, परंतु यष्टी उद्ध्वस्त झाली. एका वेगवान चेंडू होता. अगुट चेंडू फ्लिक केलाय. चेंडू झाली फायनली सीमा रेषेबाहेर. चौकार. 4 धावा. एका षटकांती धावसंख्या झाली आहे ती 9 रन्स ऑन बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर ॲट द लॉस ऑफ 1 विकेट. क्रुशियल विकेट विच इज डेफिनेटली गोइंग टू चेंज द फेस ऑफ द मॅच. एक महत्वाचा बळी सनी धोंडे याचा. नवीन गोलंदाज येतोय. बॉलर नेम रवी. सलामीचा फलंदाज रवी. तोच रवी इथे मात्र गोलंदाज करून येईल. एक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. इथे सुद्धा मुंबई पोलीसचे 2 कर्मचारी इथे तैनात. सुनील बापू धोंडे यष्टीरक्षक, त्याप्रमाणे निखिल राजिवडे. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. रवी सामना करतो मंगेश. डावखुरा फलंदाज. जिथून मात्र मोठे फटकेबाजी करावी लागेल. क्षेत्रक्षण सजले. पॉवर प्लेचं षटक चालू असताना रवी स्लिप तैनात केली आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. डावखुरा फलंदाजासाठी वेगवान मारा होईल का पाहूया. पहिला चेंडू या षटकातला.
आता मात्र वाईट बॉल. स्वेर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू, पंचांचा इशारा वाईट बॉल. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू होता, स्लीप ठेवली आहे. आउटसाइड ऑप्शन म्हणजेच कट करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया पुढचा चेंडू कशावर खेळला जाईल, कशावर हाताळला जाईल. अकडे चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण दिले. टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे, तर सर्टनली बाउंड्री सेव्ह केली गेली आहे. कौतुक करावं लागेल या सर्व खेळाडूंचं. उन्हात आपलं कौशल्य समर्पण दाखवत आहेत. बंटी खोपडे यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. एक धाव नक्कीच मिळते. साईडला संग्राम शिनगारे, संघनायक स्वतः, संघनायक, संघ मालक असे संग्राम शिनगारे नक्कीच इथे बॅट खेळावं लागेल. 12 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आउटसाइड ऑफ. पाहूया वाईट बॉल. सोयर चेंडू, पंचांचा इशारा येतोय. अवंत रुपयाची धाव मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खूपच दूर जातोय आणि एक अवंत रुपयाची धाव मिळते. धावसंख्येत नक्कीच एकने वाढ होईल. धावसंख्या होते ती 13 रन्स ऑन बोर्ड. 13 हा आकडा जर विचार केला तर कुठेतरी अनलकी आकडा समजला जातो क्रिकेट खेळामध्ये. पाहूया इथे काय होईल. फुलटा चेंडू होता. धावचीची संधी प्राचीवडे. चांगलं क्षेत्ररक्षण. बिग मॅन फ्रॉम रायरेश्वर योद्धा टीम. एक धाव पूर्ण केल्या. 14 धावा लागतात. धावफलकर खतरा टळलाय सध्या तरी. 14 धावा लागतात. तर जिंकण्यासाठी नक्कीच मोठे फटकेबाजी करावी लागेल. दुसरं षटक चालू आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. दोघं विनंती असेल पंचांना, सर्व खेळाडूंना स्पीडअप करा. 35 मिनिटात हे सत्र संपलं पाहिजे. सुंदर चेंडू यावेळेस मात्र स्लोअर मध्ये चेंडू चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. चेंडू फिरवण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. रवी एक अष्टपैलू खेळाडू रायरेश्वर संघाकडून आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू कशावर खेळला जाईल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. व्हॉट अ बॉलिंग इट इज. नाईस बॉलिंग. नक्कीच प्रत्येक निर्धाव चेंडू दडपण वाढवेल, दबाव वाढवेल तो फलंदाजांवरती. कारण धावा चेस करायचे 121 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या केवळ 14 लागतात. धावफलकात दुसरं षटक चालू आहे. 39 बोलांमध्ये 107 धावांची गरज असं इक्वेशन. यानंतर फलटा चेंडू पटकण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू गेला. जायचं सीमा रेषे बाहेर. षटकार 6 धावा. निखिलचा चांगला प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. मोठा फटका. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. क्लीन हिट. स्टँड अँड डिलिव्हर. थँक्यू डीजे. सुंदर असा फटका. धावसंख्या झाली आहे ती 26 रन्स ऑन बोर्ड. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. लगातार 2 षटकार. खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळत आहेत. लॉंगॉनच्या दिशेमध्ये दोन्ही फटके एकाच अंदाजात खेळत मंगेश. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. यावेळेस मात्र स्लोअर चेंडू होता. इथे मात्र पाहूया काय झालंय. चेंडू नक्की जातो सीमारेषे बाहेर. अवांत रूपाच्या 4 धावा बाहेर पद मिळत आहेत.
धावसंख्या झाल्या 30 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. कुठेतरी सामन्यामध्ये परत आलेला संघ हिटर बॉईज. 30 धावा लागतात धावफलकावर अजूनही जिंकण्यासाठी. गरज आहे ती 91 धावांची. 36 चेंडू 91 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही किंवा आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं, कारण इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. फक्त वाचताना आपली नजर बघितली पाहिजे. इम्पॉसिबलचं स्पेलिंग ब्रेक करून वाचा. आय एम पॉसिबल होतं म्हणजे अशक्य असं काहीच नाही आहे. सगळं काही शक्य. अवघड मात्र आहे, कठीण आहे, परंतु अशक्य नाही. क्रिकेटमध्ये कुठलेही धावा ह्या कधीही चेस केल्या जातात. 400 धावा 50 षटकांमध्ये चेस केल्या जातात. त्याचप्रमाणे इथे मात्र तो खेळ दाखवावा लागेल हिटर बॉईज या संघाला. चेंडू मोठा करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हलत गेलाय. 3 षटक घालायचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र झेल. सुंदर झेल. विकास त्या गाण्यावर मला चिकने. लावा ते गाणं. आता कसं वाटतंय? घर घर वळ. नवीन फलंदाज. बॅट्समॅन नेम सुंदर गोलंदाजी किरण राजीवड्याची पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद करण्यात यश मिळतं. ते किरण यांना सलामीचे फलंदाज संग्राम, त्याचप्रमाणे सनी. नवीन फलंदाज किरण मोरे आपल्या संघासाठी येथील धुरा सांभाळण्यासाठी. धावसंख्या 30 या धावसंख्येवर स्थिरावली आहे. महत्वपूर्ण विकेट. इथे सुंदर झेल घेतला गेला, चांगला कॉल दिला गेला आणि तितकं चांगलं नजर ठेवली चेंडू होते. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अतिशय सुंदर झेल पकडला गेला कव्हर्स मध्ये. संग्राम शिनगारे मात्र इथे तंबू दिशेने परत आहे. संघनायक स्वतः नक्कीच नाराज असतील स्वतःवरती. पाहूया आता कशा प्रकारे खेळ केला जाईल. इथून पुढे किरण सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज आहे आपल्या संघासाठी. इथून पुढे तो चांगली फटकाबाजी करू शकतो. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. गोलंदाज आहे किरण. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवतोय तो मात्र संग्रामचा. पॉवर प्लेचं षटक चालू असताना तर त्वरा करा, लवकरात लवकर खेळ सुरू ठेवायचा विनंती असेल दोन्ही संघ नायकांना. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये खेळला गेलाय. चौकार. आता कसं 4 धावा. आता कसं वाटतंय? सुंदर असं एंटरटेनमेंट पाहायला मिळतंय. कृष्णा साऊंडच्या मदतीने पण गाणं ऐकतोय. नक्की सामन्याचा आनंद घेतोय. त्यांचंही मनापासून इथे स्वागत आणि आभार व्यक्त केले जातील. पुन्हा लेग फ्लिक जाईल तो फायनल मध्ये चेंडू. पाहूया पाठपुरा करतो क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू जिंकतोय. जातो सीमा रेषेबाहेर. चौकार. 4 धावा. विकास. 2 चौकार लगातार. चांगली फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळते. किरण मोरे यांच्या बॅट मधून मुंबई पोलीस. सुंदर फटकेबाजी. याच पुढे फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे तो मिसफील्ड. सीमा रेषा बाहेर. वन बॅटिंग. वाह वाह, सुंदर बॅटिंग. कौतुक करावं लागेल किरण मोरे याचा. आल्या 3 चौकार मारलेत. सेटल होणं टेनिस क्रिकेट मध्ये हा काय विषय नाहीये. नजर बसले चेंडूवरती 3 चौकार लगातार. इथे मात्र किरण राजीवडे यांचं षटक उत्कृष्ट होतं, परंतु त्याला इथे 3 चौकारांनी 12 धावात परावर्तित केलंय. ते मात्र किरण मोरे यांनी. दोन्ही किरण एकाच राशीचे
बघा राम आणि रावण यांची सुद्धा राशी एक होती, परंतु कर्माचा फरक आहे. ते कर्म चांगलं असेल तुम्ही राम, कर्म खराब तुम्ही रावण. या घडीला म्हणता येईल की राम मात्र झालं किरण मोरे फलंदाजी करत असताना. पुन्हा दाखवण्यात मिस होतोय आणि जाऊ चौथा चौकार, 4 धावा. बावडे एखादं गाणं म्हण की. चार चौकार लगातार. व्हॉट अ बॅटिंग बाय किरण मोरे फॉर हिज टीम. 16 धावा लगेच कुठल्या गेल्यात पहा. चांगलं षटक होतं. कुठे पाहता पाहता 4 चौकार आले, 16 धावा आले. धावसंख्या टोटल 46, 46 रन्स ऑन बोर्ड. स्टँड अँड डिलिव्हर किरण मोरे. नाईस बॅटिंग. इथे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. साठी हा पहिल्याचा चेंडू हातात. यास मात्र कमबॅक करतो तो किरण. धन्यवाद. सुंदर असा झेल पकडला गेला आणि इथे बदला पूर्ण केला असं म्हणता येईल. किरण टू किरण. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा हादरा, तिसरा गडी बाद. चांगला प्रयत्न किरण मोरेचा. फटका चांगला होता, थोडस ताकद कमी पडली आणि सुंदर झेल घेतला. इथे लॉंग ऑफ ला 3 षटकांची धावसंख्या झाली ती 46, 46. जिंकण्यासाठी इक्वेशन असेल ते 30 चेंडू मध्ये 75 धावांची गरज आहे. 75 रन्स रिक्वायर्ड इन 30 बॉल. चला स्पीडअप करा. विनंती आहे दोन्ही संघ नायकांना. सामना लवकर लवकर सुरू ठेवायचा आहे. अजूनही 5 षटकं शिल्लक आहेत. चला 20 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. लवकर लवकर षटक संपवलं गेलं पाहिजे. नवीन गोलंदाज बॉलर नेम विकास चिकणे. अष्टपैलू खेळाडू रायरेश्वर योद्धाकडून आपल्या संघासाठी पाहूया. स्ट्राईकला असेल तो मंगेश. चला स्पीडअप करा. विनंती असेल सगळ्यांना की कृपया लवकरात लवकर सामना संपला पाहिजे. यानंतर बघा सामना असेल तो हिटर बॉयज वर्सेस एबी टायगर्स. संघनायक आपण नाणेफेकी करून घ्यायचा आहे. एबी टायगर्स विनंती आहे की आपण आपला संघनायक पाठवायचा नाणेफेकीसाठी. यानंतर बघा सामना हिटर बॉयज वर्सेस एबी टायगर्स. पॉवर प्ले संपल्यानंतर 64 घेऊन आलेला गोलंदाज विकास चिकणे. डावखुरा गोलंदाज. अगुटबाई चेंडू. यास मात्र वेगवान चेंडू आणि चौथ्या विकेटचं पतन. मंगेश बॅक टू बॅट. कृष्णराज धोंडे नवीन फलंदाज. मंगेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय. नक्कीच चांगली कामगिरी. विकास आल्या आल्या आपली चमक दाखवतोय. आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करतोय. मुंबई पोलीस कृष्णराज धोंडे. नक्कीच या स्पर्धेत अनेक पोलिसांचा भरणा असलेले संघ आहेत. रायरेश्वर योद्धामध्ये निखिल राशिवडे, सुनीलजी धोंडे हे रायरेश्वर योद्धाकडून खेळणार. मुंबई पोलीस त्याप्रमाणे मंगेश कदम, संग्राम शिंगारे, किरण मोरे, निलेश कदम. किती नावं घ्यायची, सगळी पोलीस मध्येच कार्यरत. एबी टायगर्स तर संघनायक पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. यास मात्र धावचीची संधी. हुकले फलंदाज सेफ. 51 रुपयाची धाव बाहेर रूपात मिळते. धावसंख्या 47. इथे मात्र कुठेतरी आता धावसंख्येवर अंकुश लागला गेला. दत्ता धोंडे हा सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. इथे मात्र आपला कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी मोठे फटकेबाजी विकेट ठेवून खेळावं लागेल. पाहूया विकासचा पुढे चेंडू. सामना करतो दत्ता धोंडे. चला नाणेफेकीसाठी यायचंय. एबी टायगर्स आपला संघनायक. विनंती असेल आपल्याला की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हिटर बॉईज तुला विनंती असेल
तर चेंडू यावेळेस मात्र स्लोअर मध्ये चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता. गतीमध्ये थोडासा वेग काढून घेतला गेला. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न दत्ता धोंडेचा फसलाय. दडपण नक्कीच फलंदाजावरती असेल. एक मोठा डोंगर पार करायचा आहे. 121 धावांचं लक्ष आहे. ते गाठण्यासाठी 47 धावा झाल्या. धावफलकावर नक्कीच चौतडक चालू आहे. समीकरण कठीण परंतु अशक्य नाहीये. पुण्यात असणारा चेंडू वेगवान चेंडू यावेळेस मात्र व्हेरिएशन दाखवताना विकास चिकणे आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण संदीप राजीवडेचा कौतुक करावा लागेल. टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. एका हाती किल्ला लढवला जातोय. नक्की सर्टन चौकार लढवला गेलाय. एक धाव लागली धावफलकावर. एक्स्ट्रा 48 धाव लागतात धावफलकावरती. 48 रन्स ऑन बोर्ड. नाइस बॉलिंग बाय विकास सो फार फॉर हिज टीम. ही टूक अ क्रुशियल विकेट. द फर्स्ट बॉल मंगेश. देन ही बॉल डॉट बॉल and single. Only 2 runs he considered in this over. The third run is on the way. Oh, will they able to make 4? Yes. 2 runs completed successfully. Good running between the wicket. नक्कीच 2 धाव धावफलकाला लागतायत. धावसंख्या होईल ती 50. 50 up for the team hitter boys. अर्धशतक झालेलं आहे. अजूनही 71 धावांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी या सफल खेळण्याचा प्रयत्न होतात. वेगवान चेंडू लेक्स्टर पडून गेलाय. षटक संपलं जाते नंबर 4चं. 4 षटकांची धावसंख्या झाली ती 50. आता मात्र 24 चेंडू 71 धावांची गरज. 24 balls to go, 71 runs to win from here. चला नवीन गोलंदाज या पटपट या. विनंती असेल त्वरा करा. 6 गोलंदाज आपल्याला यूज करायचे. केवळ 2 गोलंदाज 2 षटक टाकू शकतील. चला मीटिंग करू नका. सुनीलजी धोंडे, बापू धोंडे कृपया सहकार्य करा. पटपटलं खेळायचं आपल्याला. 35 मिनिटातली केवळ 15 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्वरा करा. चला त्वरा करा. क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे. कृपया सहकार्य करायचं. बॉलर नेम निखिल. सुंदर असं गोलंदाजी यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहूया. गॅप मध्ये मारला फटका. जाईल तो सीमा रेषे बाहेर. धन्यवाद टीशे. मोठा फटका. व्हाट अ शॉट इट इज. क्लीन हिट. स्टँड अँड डिलिव्हर. दत्ता धोंडे. बिग बिग सिक्सर. माझा मूड झाला फ्रेश. तुला पाहून या सोनू माझ्या मम्मा मूड झाला फ्रेश. चला चेंडू द्यायचा आहे. बाहेर गेलेला चेंडू कृपया त्वरा करा. चेंडू परत करायचा आहे. विनंती असेल ज्यांचं सामनाच्या खेळाडूंना की आपण सीमारेषेवर थांबायचं आहे. सहकार्य करा. कमिटीचे मेंबर्स असतील, इतर खेळाडू असतील. स्पर्धा आपलीच आहे. आपलं सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. नक्कीच षटकार येतोय. 6 धावा. कुठेतरी एक मोठा फटका दत्ता धोंडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे 60 रन्स ऑन बोर्ड. निखिल चौकारानंतर षटकार. चांगली सुरुवात आहे षटकाची. पहा पुढचा चेंडू. यानंतर डाऊन द लेग साइड. पाहूया 15 इशारा. वाईड बॉल. अवंत रुपयाची एक धाव. दबाव आता मात्र गोलंदाजावरती निखिलवरती 100% असेल. धावसंख्या 61 होत आहे. 61 रन्स ऑन बोर्ड. सामना अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. कुठेही तो झुकू शकतो. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा व्हाट इट इज. स्टँड अँड डिलिव्हर. बिग हिट. सुपर सिक्सर. 6 धावा. नक्कीच सायरन वाचलाय. धोक्याची घंटा. रायरेश्वर योद्धा सांभाळणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा टाकावा लागेल. धावसंख्या इथे मात्र होते ती 67. 67 रन्स ऑन बोर्ड. 5th ओव्हर इज इन प्रोग्रेस. नाइस बॅटिंग सो फार बाय दत्ता
धोंडे मॅन फ्रॉम चिखलगाव. सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी. आपला अनुभव इथे पणाला लावतो दत्ता आणि नक्कीच सुरेख फलंदाजी करतोय निखिल राजीव. कुठे दडपण असेल इथे मात्र पोलिसांसाठी एक धोक्याची सूचना. पाहूया पुढचा चेंडू कसा खेळला जाईल. निखिलचा पुढचा चेंडू सामना करेल तो दत्ता धोंडे. सुंदर चेंडू या झेलची संधी होती. चांगला प्रयत्न केला गेला होता. एक धाव पूर्ण केली जाईल. केवळ एकच धाव. वेगवान चेंडू होता. नक्कीच बॅटच्या वरची कडा लागली. झेलची संधी होती. सुनील धोंडे यांच्यातून बॉल सुटकला. शॉर्ट ठरमेंटला सुद्धा संधी होती परंतु तिथेही मिस झाली. मात्र एकच धाव मिळते. धावसंख्या होईल ती 68. 68 runs on board. The fifth over is in progress. Nice batting. मोठा फटका याच स्विंग हार्ड स्विंग केलाय. चेंडू उंच हवेत आणि अंतर कापलं जात आहे. गगनचुंबी षटकार. 6 धावा. सचिन सतीश. धन्यवाद डीजे. उत्कृष्ट संगीत आपण पाहतोय ऐकताय. नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळते इथे. मात्र आता हा षटकार आला तो कृष्णराज धोंड्याच्या बॅटमधून. एकदा मोठा करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत गेला. क्षेत्र खालीचा प्रयत्न करेल का विकास चिकणे. जंडाचा बॉल आणि कॅच. धावसंख्या झाली आहे ती 74. अजूनही जिंकण्यासाठी इक्वेशन आहे ते 18 चेंडू 47 धावांची गरज. 47 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. थोडस जवळपास आणून ठेवलं आपल्या संघाला. कृष्णराज धोंडे नक्कीच झेलबाद होत आहेत. अजूनही दत्ता धोंडे क्रीजवर तैनात आहे. षटक संपलं जात आहे. नंबर 5 6वं षटक घेऊन गोलंदाज. पाहूया कोण येतोय. दत्ता है तो मुमकिन है. पाहूया 18 चेंडू 47 धावांची गरज. गोलंदाज मार्क होईल तो गोलंदाज विकास चिकणे. केवळ 2 गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतात. त्याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघ मालकाने संघनायकाने केवळ 2 गोलंदाज 2 षटक टाकू शकतात. चांगला चेंडू तितका चांगला फटका गॅप मध्ये मारला गेलाय. चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. चौकार. 4 धावा. सुंदर अशी फटकेबाजी. दत्ता धोंडे आपला अनुभव पणाला लावतायत. आपली शैली दाखवतायत. संघनायकाचा इथे विश्वास सार्थ ठरवताना दत्ताजी धोंडे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी. हिटर ग्रुप चिखलगाव. हिटर बॉईज. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा. डॉट बॉल. बिंदी गेंद ज्याला म्हटलं जातं हिंदीमध्ये. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा विकासचा चेंडू पुढे ससून मारलाय. पाहूया लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव केली जाईल केवळ. चांगलं कमबॅक.
विकास चिकणीकडून पाहायला मिळते. स्ट्राईकला असेल तर नवा फलंदाज कृष्णराज. प्रवीण धाडवे कृष्णराजची जागा भरून काढण्यासाठी प्रवीण धाडवे. धावसंख्या झाली 79, 79 रन्स ऑन बोर्ड. विकास राजवडे गुणलेखक यांच्या सानिध्यातून आपल्याला स्कोर समजतोय. चांगला चेंडू टाकला होता. धावसंख्येत 1 ने वाढ नक्कीच होईल. पाहूया कशा प्रकारे धाव होते. लेगवर माझी 1 धाव पण त्यांचा इशारा येतो. धावसंख्या 80, 80 रन्स ऑन बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू 41 धावा. पहा पुन्हा एकदा उलटसुलट आकडे आले. 14 चेंडू 41 चेंडू 14 धावा. 14चं उलट करा 41 उलट करा 14 होतात. हे उलटसुलट या सामन्यात होईल का? पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत गेलाय. इथे मात्र नॉमॅन्स लँड मध्ये पडतोय. प्रयत्न केला गेला दुसऱ्या प्रयत्नाने सुंदर आणि मिडल विकेट. 2 धावा पुन्हा गेल्यात. उलटफेर होण्याची चान्सेस. दुसरं जीवदान इथे मात्र मिळतंय. दत्ता धोंडे नशिबाची साथ प्रयत्न करणाराच मिळते. नक्कीच सुंदर प्रयत्न. विकास चिकणे फॉलोथ्रू मध्ये धीर घेण्याचा प्रयत्न करत होता. 2 धावा नक्कीच पडून काढल्या गेल्या. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्येत 82, 82 रन्स ऑन बोर्ड. 82 धावा लागतात धाव फलकावर. पकडा क्या जिंका मॅच. इथे मात्र क्या सोडलाय. मॅच सुटत तर नाहीये ना. रायरेश्वर योद्धा नक्कीच चांगलं षटक खेळून काढलं होतं. निखिलचं तब्बल 24 धावा कुठला गेलं होतं. दत्ता एका हाती सामना फिरवण्याची ताकद नक्कीच आहे, क्षमता आहे. पाहूया पुढचा चेंडू विकासचा. इथे मात्र जीवदान दिलं गेलंय. दत्ता सारख्या खेळाडूला जीवदान दिलंय. कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे. पाहूया पुढचा चेंडू. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. चांगला कमबॅक. डॉट बॉल ऍट द एंड. षटक संपलं जात आहे. नंबर 6 षटकांची धावसंख्या झाली आहे 82. जिंकण्यासाठी अजूनही हवे ते 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. समीकरण आहे 12 चेंडू 39 धावा. 39 धावा 12 चेंडू. 39 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. चला लवकर सामना सुरू ठेवायचा. विनंती असेल कृपया सहकार्य करा. दुसरा सामना स्पर्धेतला अजूनही आपल्याला पुढचे सामने खेळायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. 39 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. गोलंदाज मार्कवर येतो बघा. गोलंदाज अक्षय सनास. सामना सुरू ठेवायचा. विनंती असेल सहकार्य करायचा. अक्षय सनस गोलंदाज मार्कवर. एक अष्टपैलू खेळाडू रायरेश्वर संघाकडून. 39 धावा थांबवायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कशा प्रकारे खेळ केला जाईल. स्ट्राईकला आहे तो प्रवीण कशा प्रकारे खेळेल. मोठे फटके मारेल का सिंगल काढून स्ट्राईक रोटेट कर. पाहूया. दत्ता अजूनही क्रीजवर आहे. अनुभव खेळाडू अजूनही क्रीजवर उपलब्ध. नक्कीचा फायदा हिटर बॉयज संघाला होऊ शकतो. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. अक्षय सनस. चला लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू. सुरुवात होते इथे षटकाची. नंबर 7च्या वाईट चेंडूने 51 एक धाव दिली जाईल. धावसंख्या होती 83, 83. 38 धावांची गरज. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकामागे 19 धावा काढावे लागतील सामना जिंकण्यासाठी हिटर बॉयज या संघाला. इथे मात्र चांगला चेंडू. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. कुठली धाव नाही. डॉट बॉल. नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. कशा प्रकारे खेळ होईल पाहूया. पुढचा चेंडू
दोन्ही संघनायक संघमालक स्वतः खेळताना इथे मात्र कुठेतरी लागलाय आणि फलंदाज बाद अक्षय सरस सुंदर गोलंदाजी धन्यवाद बॅट्समन नेम अमोल नवीन फलंदाज अमोल बॅटिंग क्रीजवर येतोय नक्कीच चांगली गोलंदाजी अक्षय कडून पाहायला मिळाली प्रवीण धोंडे इथे मात्र झेलबाद यष्टीमागे चांगलं कामगिरी सुनील धोंडे मुंबई पोलीस यांच्याकडून पाहायला मिळाली चांगला झेल पकडला गेला आणि 6व्या विकेटचं पतन झालंय पाहूया पुढचा चेंडू खेळला जाईल इथे मात्र नॉन स्ट्रायकरला दत्ता धोंडे आपल्या टर्नची प्रतीक्षा करत असताना पाहूया हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल अनिल अमोल चला लवकर लवकर सामना सुरू ठेवायचा आहे अकडोबा चेंडू मोटर करण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेत आहे पाहूया जेल घेण्याचा प्रयत्न सुंदर केला गेला होता शैलेश कडून एकच धाव आता मला स्ट्राईकला आहे दत्ता धोंडे नक्कीच एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली जाते दत्ताच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पेलण्यास कुठेतरी दत्ता समर्थ आहे सक्षम आहे कशा प्रकारे खेळ पाहूया अक्षय सनस गोलंदाजी करेल तो दत्ता धोंडे यांसाठी धावसंख्या आली 84 रन्स ऑन बोर्ड अजूनही 37 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी सुंदर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता चांगली गोलंदाजी अक्षय सनस याकडून पाहायला मिळते कौतुक करावं लागेल नक्कीच मोक्याच्या वेळेस संघासाठी उत्कृष्ट कामगिरी अक्षय सनस याकडून पाहायला मिळते पुढचा चेंडू अक्षयचा पुन्हा एकदा सुंदर चेंडू यावेळेस मात्र स्टंप वॉट बॉलिंग इट चांगली गोलंदाजी दत्ता धोंडे थांबून ठेवलाय अक्षय सनस चला वेळ घालवू नका व्यत्यय आणू नका विनंती असेल यानंतर सामना असेल तो एबी टायगर्स वर्सेस हिटर बॉय चिखलगाव या दोन बलाढ्य संघांमध्ये होईल दरम्यान एबी टायगर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी घेण्याचा निर्णय केलाय आणि सुंदर गोलंदाजी व्हॉट अ बॉलिंग इट इज अ क्रुशियल बिग विकेट मोठा झटका हादरा हिटर बॉयच्या संघाला चांगली गोलंदाजी अक्षयची दत्ता धोंडे बॅक टू पॅव्हलियन with a broken heart definitely yes he had that responsibility to make his team winner of this match but he fails कुठेतरी बॅटची कडा घेतली गेली अपरिचित लागलं चांगलं झेल यष्टीमागे घेतला गेला अक्षय सनस उत्कृष्ट गोलंदाजी केवळ 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या गेल्या चांगली गोलंदाजी धावसंख्या झाली आहे केवळ 84 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे 37 माफ करा 37 रन्स रिक्वायर्ड इन 6 बॉल्स 6 षटकार मारले तरी सुद्धा सामना काय जिंकला जाणार नाहीये 6 चेंडू 37 धावांची गरज अविनाश अंबावले नवीन गोलंदाज पाहूया वैयक्तिक पहिलं सांघिक शेवट षटक घेऊन पहिला चेंडू या सत्र सुंदर झेल पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते अविला चांगली गोलंदाजी झाली चांगली गोलंदाजी नवीन फलंदाज तुषार चला लवकरात लवकर आपण बाहेर जायचंय फलंदाजांना विनंती असेल लवकरात लवकर मैदानात आवाज सोडायचा आहे नवीन फलंदाज तुषार
इथे मात्र 5 चेंडू 37 धावांची गरज. 37 रन्स रिक्वायर्ड इन 5 बॉल्स. चांगला दबाव इथे मात्र रायरेश्वर योद्धा या संघाने ठेवला शेवटपर्यंत. आता मात्र सामन्यावर थोडासा काबू आहे असं म्हणता येईल. बघा पुढचा चेंडू. यावेळेस फटका आला गारपेट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये एकच धाव देऊन जाईल. आणि आता मात्र इथून पुढे सामना झुकतोय तो रायरेश्वर योद्धा या संघाकडे. चांगली टक्कर पाहायला मिळाली. 121 रनचा बाटला करत असताना धावसंख्या झाली ती 85 रन्स ऑन बोर्ड. 8 गड्यांचा मोबदला नक्कीच खर्च केला आहे 85 धावांसाठी. पुढे स्वागत करण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेत गेलाय. शतक तैनात सुंदर झेल. 9वा गडी बाद. ऑल आउट होईल का पाहूया. पहिला ऑल आउट या स्पर्धेतला इथे पॉसिबल होऊ शकतोय का. अवी दुसरा बळी मिळवताना नवीन फलंदाज. विलास इथे मात्र 1 धाव मिळते. शेवटचा गडी क्रीजवर आहे. पाहूया इथे पहिला ऑल आउट या स्पर्धेतला होऊ शकेल का. संधी आहे ऑल आउट करण्याची. 2 गडी नक्कीच बाद केले. अवी पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुण्याला स्लॉग हिट. उत्तंग बिग हिट. षटकार 6 धावा. समथिंग टू चेअर द लास्ट मुवमेंट ऑफ दिस इनिंग. नक्कीच सुंदर फटका. 92 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा मोठा फटका येतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी. तुषार खूप हुशार. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. धावा झाल्या 98. 23 धावांनी पराभव झालाय. नक्कीच प्रयत्न चांगला होता. शेवटच्या क्षणी 2 षटकार आले होते. यानंतर हा सामना हिटर बॉयज वर्सेस AB टायगर्स. चला अभिनंदन रायरेश्वर योद्धा. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. पहिला विजय या स्पर्धेतला श्रील बापू धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संघाने विजय सुरुवात केली आहे. चला लवकर पुढचा सामना सुरू करायचा. पंचांना विनंती असेल AB टायगर्स या संघाने प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचे फलंदाज पाठवा. हिटर बॉयज युअर रिक्वेस्ट टू सेट युअर फील्ड. चला विनंतीसाठी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. सामने पंच पंगरखेर सुंदर असं पंचगिरी करत असताना तापत्या उन्हात दमदार काम जोरात. एबी टायगर्स नाणेफेकीचा कौल जिंकला. विनंती असेल आपल्याला की आपला एक अतिरिक्त खेळाडू किंवा संघ प्रतिनिधी पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये नावं सांगण्यासाठी. चला त्वरित हिटर बॉयज सेटरेशन लावून घ्या. हिटर बॉयज युअर रिक्वेस्ट टू सेट युअर फील्ड.